नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील लोकांनी बघा काळजी घ्यायची, काही चुका आपल्याला करायचे नाहीत, काही कामं आवर्जून करायचे आहे, काही नियमांचं पालन करायचं आहे। कारण बघा, तुम्ही म्हणाल की काय होतं की याच्यामुळे थोडंफार इकडं तिकडं चालतं चुका झाल्या तर, पण असं नाही। अत्यंत महत्त्वाचा आणि वर्षातून असा एकदाच हा दिवस येतो आणि आपल्या हातून जर काही चुका झाल्या तर त्याचं आपल्याला वाईट फळ भोगावं लागतं। आणि आपण असं म्हणतो मला ह्याची नजर लागली, त्याची नजर लागली, तर नाही, आपण केलेल्या चुकांचे आपल्याला ते जे परिणाम आहेत ते भोगावे लागतात। बघा, शरद पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, काय कामं करायची आहेत, तसेच कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत, यासोबतच सत्यनारायण कधी करायचे आहेत, तर बऱ्याचशा बघा अशी जी काही प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमासुद्धा आपण तिला म्हणतो। या पौर्णिमेच्या दिवशी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठायचं आहे, आपली जी काही नित्य कर्म आहेत ती आटपून घ्यायची, मुख्य दरवाजा छान स्वच्छ करायचा। पौर्णिमेचा दिवस आहे, माता लक्ष्मीचा दिवस आहे, मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा ओल्या कपड्याने आणि झाडून वगैरे घ्यायचा। त्यानंतर उंबरठा स्वच्छ करायचं, हळद कुंकवानी स्वस्तिक काढा मुख्य दरवाजावरती। त्यानंतर हळदीचं लेपन करा उंबरट्यावरती, हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र घेऊन त्यांनी उंबरठा सारवून घ्या, लक्ष्मीची पावलं काढून त्याच्यावरती त्यांची पूजा करा, अगरबत्ती धूप ओवाळून घ्या, बाहेर छान असं धूप वगैरे लावायचा, तुळशीची पूजा करून घ्यायची आणि वातावरण असं छान प्रसन्न करायचं आणि छोटीशी का होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे। आणि बघा, मुख्य दरवाजाला आपल्याला आंब्याच्या पानांचं आणि फुलांचं तोरण लावायचं आहे। बघा, तुम्हाला तोरण लावलं नाही जमलं तरी चालेल, आंब्याचा ढाळा तुम्ही दोन्ही साईडला लावू शकता आणि दोन दोन फुलं जरी असतील तर ते तुम्ही तिथे लावून द्या। असं छोटीशी माळ तुम्हाला केली तुम्ही तरी चालेल दरवाजाला। आणि आपल्या घराला ही शुभ दिवशी तोरण लावणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता बघा, तुळशी ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, त्यामुळे आवर्जून तुळशीची पूजा करा। त्यानंतर बघा, तुळशीला पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून धूप दीप ओवाळून घ्या। तसेच तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा। त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा विधिवत अशी देवांची पूजा करून घ्यायची। हे सर्व झाल्यानंतर बघा, घरातील स्वच्छता अगदी व्यवस्थित करायची, गॅस शेगडीची पूजा करायची, किचन ओट्यावरती स्वस्तिक काढायचं। हे जे नियम आहेत ना ते प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही पाळलेच पाहिजे। हे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला झाल्याच पाहिजेत। बघा, असं म्हणतात की पवित्र दिवशी या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करायचं असतं, हे याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे। परंतु बघा, तुम्ही किंवा मी कोणी आपण पवित्र नदीवरती जाऊन स्नान करू शकत नाही। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, छोटीशी गंगाजलची बॉटल जी आहे ती देवाच्या सामानाच्या दुकानातून आणायची आणि स्नान करताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, 1-2 थेंब गोमूत्र टाकायचं, पंचगव्याने आंघोळ करायचे। म्हणजे काय, आपलं जे शरीर आहे ते पवित्र करायचं आहे, आपल्यातील नकारात्मकता धुवून जाईल आणि त्यामुळे आपल्याला त्या दिवसाचं शुभफळ मिळतं। तर अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळीच्या वेळेस देखील या गोष्टी टाकून आंघोळ करायची आहे। त्यानंतर बघा, या दिवशी आपल्याला गाय जर दिसली तर गाईला तुम्ही काहीही जे असेल डाळ, गूळ, चपाती वगैरे काही खाऊ घाला। कारण बघा, जवळपास जर तुमच्या कुठे गोठा असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता। या दिवशी बघा, दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी आपल्याला झाडू मारायचा नाही।
तुम्हाला सकाळी जी काही स्वच्छता आहे ती करून घ्यायची आहे, कारण माता लक्ष्मी ही झाडून काढून बाहेर काढतो. तर ही आपण बघा गोष्ट अजिबात करायची नाही. संध्याकाळी अजिबात झाडू मारायचा नाही. घरामध्ये लहान मुलं आहेत, ती घाण वगैरे करतात, भले तुम्ही हाताने ती घाण साईडला काढून घ्या आणि सगळे सुपलीत भरून बाहेर टाकून देऊ शकत नाही, ती एका साईडला करून ठेवा. तसेच बघा या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्त्व दिले गेलेले आहे. तर आपल्याला खारीचा का होईना थोडासा आपल्या कमाईतला वाटा जो आहे तो दान केलाच पाहिजे. दानाने आपले जे पित्र असतात ते देखील खुश होतात आणि दान केल्यामुळे आपल्या कमाईत देखील वाढ होते. बघा जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास करत असते आणि जिथे अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी नाही तर अलक्ष्मी वास करत असते. सतत त्या घरावरती दुःख वाईट संकट येत असतात. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, जे पण तुम्ही काही कराल ते मनापासून करा. महत्त्वाचा दिवस आहे. सेवा काय करायची, पूजा मांडणी कशी करायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलपणे सांगितलेलं आहे. तसेच पौर्णिमेचा सत्यनारायण आहे, तो देखील तुम्ही सुरुवात कशी करायची कोजागिरी पौर्णिमेपासून तुम्ही करू शकता. वर्षभरामध्ये 12 पौर्णिमा येतात. तुम्ही 12 सत्यनारायण तुमच्याकडून होतील आणि 12 सत्यनारायण पूजा जर तुमच्या घरामध्ये होईल तेव्हा तुम्हाला स्वतः अनुभव येतील की तुमच्या घरामध्ये वाटणार पण नाही, इतकी सकारात्मकता तुमच्या घरामध्ये येईल. आणि सत्यनारायण पूजा म्हणजे लोकांच्या घरी सत्यनारायण जातो असं नाही, अगदी छोटीशी सत्यनारायण पूजा आहे. त्याचं एक छोटंसं पुस्तक मिळतं सत्यनारायण पूजा म्हणून. तर त्या ग्रंथामध्ये जशी मांडणी केली तशी ती करायची. पौर्णिमेचा सत्यनारायण कसा करायचा अगदी सहजपणे मांडणी सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पौर्णिमेचा सत्यनारायण करायचं आहे. तर सोमवारी संध्याकाळी 6 नंतर हा सत्यनारायण करायचे आहेत. तर कोणते नियम पाळायचे, कोणत्या छान छान गोष्टी करायच्या आणि याशिवाय बघा या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत. बऱ्याचशा स्त्रियांच्या हातून या चुका होऊन जातात. बघा या दिवशी घरामध्ये अजिबात भांडण होता कामा नये. एका हाताने टाळी वाजत नाही. शुभ दिवशी घरामध्ये बघा असे भांडण तंटे करू नका. कमी बोला या दिवशी. एकमेकांशी भांडण करू नका, तंटे करू नका, इतरांना त्रास होईल असं करू नका, कोणाची फसवणूक करू नका. कारण बघा एका साईडला आपण सेवा करतो, पूजा मांडणी करतो आणि दुसऱ्या साईडला भांडतो, तर त्याचं काही आपल्याला पुण्यफळ मिळत नाही आणि काही त्याचा अर्थ होत नाही. आता बघा तुम्ही कोणाला फसवताय, त्यांच्याशी वाईट वागताय आणि पूजापाठ करताय, याला काहीही महत्त्व नाही. त्यामुळे कोणाला वाईट वाटेल असं वागू नका, बोलू नका. आणि बघा स्वच्छता ही करायचीच आहे आपल्याला घरामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमेच्या शुभ दिवशी आपली लक्ष्मी कोणाला द्यायची नाही. म्हणजे चुकूनसुद्धा पैशाचे व्यवहार जे आहेत ते उधार वगैरे करायचे नाहीत, कोणाकडून मागायचे नाही, कोणाला द्यायचे नाही. गरज बघा एखाद्याला हॉस्पिटलला वगैरे पैसे हवे असतील, खूप एमर्जन्सी असेल, तुम्हाला माहीत असेल तर त्यावेळेस तुम्ही मदत केली तर ठीक आहे. पण एखाद्याला सवय असते याच्याकडून पैसे माग, त्याच्याकडून पैसे माग, आपल्या गरजा भागव, तर असं अजिबात करू नका. घरातील लक्ष्मी आपल्याला आपली जी आहे ती कोणाला देऊ नका. याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. बघा त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये एखादी महिला आली तर तिला असंच खाली जाऊ देऊ नका. तिला हळद कुंकू लावा, तिची ओटी भरा आणि तिच्या हातावरती थोडीशी साखर द्या, पाणी द्या. तसेच पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कटाक्षाने मांसाहार पाळायचा आहे. बघा याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही मांसाहार केला तर. आता बघा पौर्णिमेच्या दिवशी काही लोक उपवास करतात. उपवास केला असेल तर अतिउत्तम आणि जर उपवास नसेल केला तर शुद्ध शाकाहारी राहा आणि त्यामुळे शुद्ध शाकाहारीपणामुळे मन शुद्ध राहतं. आता बघा
नॉनव्हेज खाल्ल्यामुळे मनाची अशुद्धी होते आणि आपण केलेली सेवा जी आहे ती आपली मान्य होत नाही। तर बघा, या दिवशी आपल्याला तुळशीला देखील स्पर्श करायचा नाही। तुळशीची पानं वगैरे तोडून ठेवायची असतील तर ती तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवा। पौर्णिमा आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं आहेत ती आपल्याला अजिबात तोडायची नसतात, हे नेहमी लक्षात ठेवा। आणि रात्री तर तुळशीला अजिबात स्पर्श करायचा नसतो, आणि कारण भगवान विष्णू यांना तुळशी ही अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीची काळजी आपल्याला घ्यायची आहे पौर्णिमेच्या दिवशी। तर बघा, अशा काही या गोष्टी लक्षात ठेवा। पौर्णिमेच्या दिवशी रात्री जेवणामध्ये दही खायचं नाही। दही खाल्ल्यामुळे आर्थिक हानी होऊ शकते आणि आरोग्याबाबतीत देखील समस्या निर्माण होऊ शकतात। त्यानंतर बघा, पौर्णिमेचा सत्यनारायण आपल्याला संध्याकाळी 6 वाजता 6 तारखेला करायचं आहे। पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या नियमांचं पालन करायच्या, महत्त्वाचं म्हणजे कोणत्या चुका टाळायच्या, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग, झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते। आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।